राधे राधे। मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा आता पोहोचलेली आहे रामटेक रामगड अशा सुंदर अशा ठिकाणी पोहोचलेले आहे। आणि त्याच ठिकाणी असं सुंदर असणारं प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं पावन झालेले सुंदर ठिकाण। आणि या ठिकाणी या सरोवराच्या ठिकाणी राम सरोवराच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। बघत आहोत सुंदर असं सरोवर, अप्रतिम असं दैदित्य, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये रामगडाच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर असं राम सरोवर। आणि या सरोवराच्या काठावर आपली यात्रा आलेली आहे। हा सुंदर नजारा, हा सुंदर देखावा मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। याच ठिकाणी वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र 4 महिने राहिलेलं ठिकाण आहे। आणि 4 महिन्याच्या काळामध्ये या ठिकाणी अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे। अगस्त्य ऋषी बरोबर बरेचसेच ऋषींचं या ठिकाणी ध्यान धारणा तप साधना केलेलं असं पवित्र असं ठिकाण। आणि या पवित्र अशा ठिकाणी आता आपल्या यात्रा कंपनीतले हे यात्रेकरूंनी आनंद घेतलेला आहे। या सरोवरामध्ये स्नान डुबक्या मारून या ठिकाणी आपल्या पापाचं क्षालन करण्यासाठी अट्टहास केलेला आहे। हे सर्व यात्रेकरू एकमेकाचा सेल्फी काढण्यात, फोटो घेण्यात अगदी उत्सुक आहेत। असा सुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। सगळे यात्रेकरू आणि ह्या यात्रेकरूच्या चेहऱ्यावरचं हास्य हाच आमच्या यात्रा कंपनीची कमाई आहे। आणि सुंदर असे बघा सेल्फी काढून आनंद घेताना आमचे यात्रेकरू सगळेजण या ठिकाणी दिसत आहेत। आणि सुंदर ही रामटेकचं हे सौंदर्य, हा सरोवर, हा नजारा, हा देखावा आणि या सरोवराच्या ठिकाणी स्नान करून आता ही यात्रा आमची पुढच्या मार्गाला जाणार आहेत। तर या ठिकाणी सांगितलं जातं प्रभू रामचंद्र आणि याच ठिकाणी 4 महिने वनवास काळामध्ये राहिले। ज्यावेळी प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांना इथं हाडांचा पडलेला ढिगारा दिसला। अगस्त्य मुनीच्या आश्रमाजवळ आले। अगस्त्य मुनीला विचारलं हे काय आहे? तर या ठिकाणी सांगतात बऱ्याच राक्षसांनी इथं अत्याचार केला, ऋषी मुनींना ध्यान धारणा तप साधना यज्ञ करताना संपवला आणि त्यांच्याच या अस्थींचा हाडांचा ढिगारा आहे। आणि त्याच वेळी प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेऊन सांगितलं आता इथून पुढे सर्व राक्षसांचा नायनाट होणार, संपणार राक्षस। आणि इथं या गडावर रामानं शपथ घेतली म्हणून राम आणि टेक म्हणजे गड आणि टेक म्हणजे त्याचा दुसरा अर्थ होतो शपथ आणि म्हणून रामटेक। आणि अशा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतली आणि सर्व राक्षसांचा संहार करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली आणि ऋषींबरोबर यज्ञ याग केला। याच ठिकाणी सीतामाईनी पहिली रसोई, पहिलं स्वयंपाकघर सीतामाईने इथं बनवलं आणि ऋषीमुनींना आपल्या हातानं बनवून आणि त्या ठिकाणी जेवण घातलं। अशा पद्धतीचा फार मोठा इतिहास। आणि एवढंच नाही, कवी कालिदासाला प्रभू रामचंद्राचं दर्शन याच ठिकाणी झालं। एवढंच नाही, कवी कालिदासानं मेघदूत हे काव्य याच ठिकाणी लिहायला सुरुवात केली आणि पूर्ण केलं। असं असणार अप्रतिम असं देखणं, दैदिप्यमान सौंदर्य आणि या ठिकाणी आपण अनुभवतोय या रामटेकचा नजारा, रामटेकचं दृश्य, हे राम सरोवर आणि या राम सरोवरावरचा अप्रतिम देखावा मी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। निश्चितपणे आपल्याला आवडेल हीच अपेक्षा व्यक्त करतो। मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं बाळकृष्ण बळवंतराव महाराज परत आपलं प्रत्येकाने आमच्या यात्रा कंपनीच्या आणि याच्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन करतो किंवा आश्वास या ठिकाणी आणि येऊन आनंद घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमच्या ह्या चॅनलला बाळकृष्ण यात्रा कंपनी या यूट्यूब चॅनलला सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आनंद घ्या। राधे राधे, राधे राधे, राधे राधे।